संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्यांच्याकडे सुद्धा ॲबिलिटी क्षमता कुवत आहे. तर एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. प्रारंभिक जोडी तर अर्थातच ओमकार मलाड संघाकडून आपण पाहतोय. एका बाजूला सुरेश सरोज आणि दिवेश पारवे जोडी आपल्याला पाहायला मिळते. देवा प्रतिष्ठान ऐरोली आणि त्यांच्या विपक्ष ओमकार मलाड. 5 षटकांचा सामना. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल. सुरेश सरोज आणि दिवेश पारवे प्रारंभिक जोडी तुम्हाला ओमकार मलाड या संघाकडून पाहायला मिळते. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण अर्थातच पार्थला पाहतोय. पार्थचा विचार केला सातत्याने आपण त्याला पाहिलंय. मुकेश रॉयल चेंबूर संघाकडून जास्तीत जास्त क्रिकेट तो मुंबई विभागामध्ये खेळत असतो, परंतु आज स्वतःच्या घडीला आपण पाहिलं बॉलिंग मार्कवरती पार्थ स्वतःच्या संघासाठी अर्थातच ऐरोलीसाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण त्याला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती पार्थकडे अनुभव आहे मुंबई क्रिकेटचा फारसा आणि त्याचा फायदा घ्यावा लागणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. अजून एक महत्वाची मॅच आहे, कारण समोर विचार केला सुरेश सरोज याने अक्षरशः अंडरआर्म क्रिकेट दणाणून सोडलाय, परंतु आज महत्वाची मॅच आहे. आणि क्रिकेटची खासियत आहे तुम्हाला प्रत्येक दिवशी प्रत्येक बॉलमध्ये अर्थातच शून्यापासून सुरुवात करावी लागते. काल आपण काय केलं याला फारसं महत्व नाही आहे, पुन्हा एकदा तुम्हाला सातत्याने सिद्ध करावं लागतं. जाऊया मॅचच्या दिशेने. गेम इज ऑन. अजित निकम सरांचा इशारा येतोय. पहिल्याच बॉलवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहे. डॉट बॉलने सुरुवात होती. सुरेश सरोज पहिलाच बॉल आपण पाहिलं मिडल केलाय. फोर्स नक्कीच कमी पडला, परंतु मिडल केला आणि हेच महत्वाचं आहे 5 वर्ष मॅच मध्ये. या बॉलवरती पुन्हा एकदा ड्राईव्ह लगावलाय. चेंडू अलॉंग द कार्पेट येतोय. हा क्रॅकिंग वायकट्टा चौकार 4. सुरेश सरोजची खासियत आहे तुम्ही त्याला जर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू हाताळाल तर अर्थातच विथ द स्पिन तो चांगले फटके खेळतो आणि तेच पाहायला मिळालंय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह सुरेश सरोज कॉपीबुक स्टाईल मध्ये पाहायला मिळतोय. चांगला फटका. पहिला बॉल थोडंसं पेशन्स टेस्ट केले स्वतःचे आणि त्याच्यानंतर मिळालेल्या संधीचं सोनं केलंय. म्हणजे धावफलकावरती आता 4 धावा आहेत. पार्थ नवीन करावं लागणार आहे काहीतरी. पार्थचा विचार केला अर्थातच चांगली गोलंदाजी करण्यासाठी जो ओळखला जातो. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक थ्रू द कव्हर्स तैनात केला गेला. फेकी होईपर्यंत 1 धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. आता मात्र आपण विचार केला बॅटिंग मार्क वरती दिवेश पारवेला पाहतोय. वायकट्टाचा अर्थातच या एडिशन मधला वैयक्तिक पहिला बॉल फेस करताना तो दिसेल. दिवेश पारवे नावाची चर्चा सुद्धा सातत्याने मागच्या काही हंगामापासून मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिली आहे. अंधेरी विभागातील 2 गुणवंत खेळाडू आपण पाहतोय. यावेळेस ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यस नो वेटचा उद्गार. थोडंसं लेट पाहायला मिळालं. फेकी थोडीशी खराब आहे. टू गोलचा इशारा येतोय. कट करण्याचा प्रयत्न होता. नो कनेक्शन बिटवीन बॉट अँड बॉल. अजून एक डॉट बॉल येणार आहे. 1 टू गो आपण पाहिलं. अर्थातच अजित निकम सर ज्यांची एक वेगळी शैली आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे रनआउटची संधी. यस नो वेटचं काही उद्गारच झालं नाहीये. मिसकम्युनिकेशनच्या रूपामध्ये आपण पाहिलं. पहिला धक्का. सुरेश सरोज बॅक टू द पवेलियन गॉन. फक्त 5 धावा करून तंबूच्या आसऱ्याला जावं लागणार आहे. टॅप करण्याचा प्रयत्न होता तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये यस नो वेटचं उद्गार होणं गरजेचं आहे. ते थोडंसं मिसिंग पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी सुद्धा चांगली आणि उर्वरित काम मात्र यष्टीरक्षकाने केलंय.
सुरेश सरोज पहिला हादरा लागतो ओमकार मलाड या संघाला. बॉलिंग मार्क वरती वैभवला इंट्रोड्यूस केलं गेलं. न्यू बॅटर नॉन स्ट्रायकर एंड वरती अरुणला इंट्रोड्यूस केलं गेलंय. अरुणकडे ती सुद्धा क्षमता आहे. एका बाजूला दिवेशला आता ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. ए षटकाची झाली आहे समाप्ती. 6 धावा धावफलकावरती आहेत 1 गडीच्या मोबदल्यावर. बॉलिंग मार्क वरती वैभवला इंट्रोड्यूस केलं गेलं. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन्स थोडंसं आता शिथिल होताना आपल्याला दिसणार आहे. म्हणजे काही अतिरिक्त खेळाडू तुम्ही स्क्वेअरच्या किंवा सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. थोडंसं स्पीडअप करायचं आहे कारण आजच्या दिवसामध्ये सुद्धा अनेक सामने आम्हाला खेळवायचे आहेत. ओमकार मलाड 6 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक घेऊन आपण पाहिलं देवा प्रतिष्ठान ऐरोली संघाकडून वैभवला इंट्रोड्यूस केलं गेलंय. पहिलं षटक खूप अप्रतिम आतापर्यंत आपण पाहिलं. दुसरं षटक सुद्धा त्याच पाऊल खुणांवरती जाईल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. दिवेश आणि दुसऱ्या बाजूला अरुण. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. पॉइंट आणि अर्थातच लॉंग ऑन ज्या खेळाडूला स्वॅप केलं जात आहे. त्यावेळेस पहिलाच बॉल पंच वळतात लेग स्टिकच्या बाहेर. दंडित सुद्धा करणार आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये ही धाव खर्च होती आहे आणि अशाच पद्धतीच्या धावांची गरज सध्या ओमकार मलाड या संघाला आहे कारण धावा तर कराव्या लागणार आहेत. यावेळेस हलक्या हाताने फक्त पुश केलं ऑन साईडला. पुश करो खुश रहोच्या अंदाजामध्ये 1 धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. दिवेश पारवे एका वेगळ्या लयमध्ये सध्या तरी दिसतोय. दिवेशला माहिती आहे 5 षटकांची माश आहे. माझं विकेटवरती थांबणं गरजेचं आहे कारण पहिल्या षटकामध्ये सुरेश सरोज नावाचा एक मोठा धक्का लागलाय. कोलवडा पैसा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला थोडंसं फंबल पाहायला मिळालं परंतु धाव घेता येणार नाहीये. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन द स्कोर कार्ड. 1 गडी बाद झालाय. कौतुक करावं लागेल देवा प्रतिष्ठान ऐरोली. जसं आपण चर्चा करत होतो की या स्पर्धेमध्ये जरी नवीन असला तरी मुंबई क्रिकेटमध्ये सर्व खेळाडू ऑलमोस्ट आपल्याला खेळताना दिसतात आणि त्यामुळेच आतापर्यंत खूप चांगलं बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. टॅप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला थोडंसं फंबल झालाय परंतु 1 धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 9. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 महत्वाचे बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट क्षेत्ररक्षक आहे. जिथे मात्र केवळ सिंगल धाव असते तिथे चतुराई दाखवली आहे दोन्ही बॅटर्सने. आखो ही आखो में इशारा आणि दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. 11 धावा धावफलकावरती आहेत 1 गडीच्या मोबदल्यावर. टू गोचा इशारा येतोय. 11 धावा धावफलकावरती आहेत. महत्वाचे 2 बॉल या षटकातील बाकी आहेत. या षटकामध्ये अजूनपर्यंत वैभवने 4 बॉलमध्ये फक्त 5च धावा खर्च केल्यात. इथे मात्र बॅकली फायने ड्राईव्ह तर लगावली होती परंतु स्वीपर कव्हर वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. जर थोडीशी वेगाने फेकी आली असती तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. 1 गोचा इशारा येतोय. ऑनड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. ज्या गॅपची गरज आहे ना तो गॅप अजूनपर्यंत भेदला जात नाहीये आणि त्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 2 षटकाची होतीये समाप्ती. ओमकार मलाड 1 गडीच्या मोबदल्यावरती 13 या स्कोर कार्ड वरती आहे. 13 धावा धावफलकावरती. धावा तर कराव्या लागणार आहेत. एका बाजूला दिवेश पारवे आणि त्याच्या सोबतीने अरुण हे 2 बॅटर्स तर आपण पाहतो परंतु कौतुक करावं लागेल देवा प्रतिष्ठान ऐरोलीने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे
पहिलं वर्ष अर्थातच त्यांचं क्रीडा स्पर्धेमध्ये आहे, परंतु अजूनपर्यंत मन जिंकली आहेत. दोन्ही बॉलरचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने दोन्ही बॉलर्सने एका मोठ्या संघासमोर मात्र अजूनपर्यंत धावफलक शांत ठेवलाय. कारण या क्रीडांगणावरती आपण स्पेशली पॉवर प्ले मध्ये धावा होताना तर पाहिल्यात. बॉलिंग मार्क वरती प्रशांतला इंट्रोड्यूस केलं गेलं. प्रशांत वरती आता जबाबदारी आहे. जो धावांचा ओघ थांबलाय त्याला अजून थांबवायचंय किंवा इथून मात्र विकेटचं पतन करणं सुद्धा गरजेचं असेल. कारण हळूहळू दिवेश आणि अरुण यांच्यामध्ये पार्टनरशिप होताना आपल्याला दिसते. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आता विचार केला. एका बाजूला अरुण 3 बॉल फेस केल्यात, 2 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूला दिवेश 4 बॉल फेस केलेत, 5 धावा बनवल्यात. थोडंसं स्पीडअप करायचंय, जास्त वेळ घेतला जातोय, सहकार्य करा. पॉवर प्लेचा इशारा येतोय. अजित निकम सरांची एक वेगळी शैली आहे आणि त्या शैलीमध्ये आपण हे सर्व सिग्नल्स पाहतोय. एक मोठा फॅन बेस अर्थातच अजित निकम सरांचा सुद्धा आहे. पॉवर प्लेचा सिग्नल आलाय म्हणजे ओमकार मलाड संघ कुठेतरी एक वेगळी स्ट्रॅटेजी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. त्यांना इथून धाबांचा ओघ वाढवायचा आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन्स आता थोडीशी गोलंदाजांसाठी असतील तर इथून महत्त्वाचं षटक प्रशांतला हाताळावं लागणार आहे. व्यूहरचनेचा विचार केला अर्थातच दोन्ही साइड वरती एक एक प्लेयर आपण पाहतो आणि थ्रू द लॉंग ऑफ सुद्धा एक खेळाडू तैनात आहे. म्हणजे 3 खेळाडू आपल्याला स्कर्शलच्या बाहेर पाहायला मिळतात. चला घाई करायची आहे प्लीज. पंच सुद्धा 30 ताकीद देत आहे. सुरुवात करायची आपण, कारण वेळ आपल्याकडे कमी आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. देवप्रतिष्ठान थोडंसं सहकार्य करा आणि स्पीडअप करायचं आहे. 6व्या मॅचच्या दिशेने पॉवर प्लेचं महत्वाचं षटक आहे. पहिलाच बॉल या षटकातील डॉट बॉलने होतीये सुरुवात. डॉट बॉलने सुरुवात होतीये. प्रशांतचं कौतुक करावं लागेल. व्यूहरचनेमध्ये आता कुठेतरी बदल पाहायला मिळेल. कारण याच्या अगोदरच्या बॉलवरती आपण पाहिलं की गोलंदाजाला पॉईंटवरती एक क्षेत्ररक्षक हवा होता, परंतु कॅप्टनने तसं ऐकलं नाही. परंतु यावेळेस बदल करावा लागेल, कारण हा बॉल सुद्धा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. जर स्टेअर करण्याचा प्रयत्न झाला असं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. यावेळेस थ्रू द कव्हर प्रयत्न झालेत, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू होतोय फरार. धावा मिळतील अर्थातच वायकट्टा चषकातील 4 4 आणि 4. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा तोच रूम पाहायला मिळाला. कव्हर वरती दूरवरून क्षेत्ररक्षक आला होता. याच्या अगोदरच्या बॉलवरती स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक आपण पाहिला, पॉइंटला गोलंदाजाने सरकवला. जो प्रेक्षक अगदी बाउंड्री लाईनला टच उभा आहे, आपल्याला प्लीज विनंती आहे थोडंसं सहकार्य करा. थोडंसं लांब उभं राहायचं आपण, कारण आपल्याला सुद्धा इजा होऊ शकते. प्रयत्न चांगले होते तिथे, प्रयत्न चांगले होते, परंतु क्षेत्ररक्षक खूप दूरवरून आला होता, त्यामुळे त्याला कलेक्ट करणं शक्य झालं नाहीये. दुसऱ्या बॉलवरती या चौकार आला. या ओव्हरमध्ये 17 धावा धाव फलकावरती आहेत. प्रशांत विरुद्ध आता हल्ला बोल होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहिलं बॅटरच्या रीच पासून चेंडू लांब होता आणि त्या अर्थातच रूमचा फायदा बॅटरने उचलला. टॅप करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, फटका चांगलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. अरुण डोरा नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या खेळाडूला मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये मिळाली आहे. पहिले तर स्टेप आउट केलं, त्याच्यानंतर नेहाल समोरच्या दिशेने कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये म्हणून टॅपचा फटका पाहायला मिळाला. चौकाराने धावफलक 21 या स्कोर कार्ड वरती आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं षटक 3 बॉलमध्ये धावा खर्च झाल्यात आणि यासाठी ओमकार मलाडने पॉवर प्लेचा विचार केला होता, कारण त्यांना धावांचा ओघ वाढवायचा होता. पुन्हा एकदा टॅपचा फटका समोरच्या दिशेने. पहिला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन है. बॅक टू बॅक 3 चौकारांची अर्थातच मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. अरुण चौहान अर्थातच डोरा नावाने जास्तीत जास्त जो प्रसिद्ध खेळाडू आहे. बॅक टू बॅक 3 चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय.
कडकणाचा प्रयत्न, हा सुद्धा फटका चांगला आहे. अरुणची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मोठा माश मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा रूम मिळालं त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. वन टू गोचा इशारा येतोय. अजून एक चांगला फटका आणि चौकार येतोय. बॅक टू बॅक 5 बॉल मध्ये 5 चौकारांची मेजवानी आपण पाहतोय अरुण चौहानच्या फळीतून पाहायला मिळते. आणि अरुण सांगतोय जिंदगी में कुछ अगर करना है तो तरीके बदलो इरादे नहीं. आणि काय फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण रेडी राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपल्या टॉसला रिपोर्ट करणं गरजेचं आहे. धावफलक 33 स्कोर कार्ड वरती आहे. 5 चौकार आपण पाहिल्यात. चला रायडर बॉईज पनवेल आणि त्यांच्या विपक्ष वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी बॅक टू बॅक 5 बाउंड्रीज आपण पाहतोय. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला बाउंड्रीजच्या हायलाइट्स तुमच्या मेगा स्क्रीनवरती दाखवल्या जात आहेत. अरुण चौहान मैदानाच्या प्रत्येक दिशेने त्याने फटकेबाजी केली आहे. पहिला चौकार आपण पाहिला, अर्थातच कुठेतरी पॉइंट वरती क्षेत्ररक्षक तैनात केला स्वीपर कव्हर वरती काढून आणि अर्थातच कव्हर वरती चौकार आला आणि त्याच्यानंतर अरुण चौहान थांबलाच नाहीये. मोठ्या मार्च मध्ये मात्र आकर्षक फलंदाजी करताना दिसतोय. रेलिंग वरती जो आपण ऑन साइड वरती फटका चांगला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. दिवेश पारवे थोडासा शांत आणि संयमी दिसतोय कारण त्याला माहिती आहे अरुणची बॅट आज मैदानाच्या आतमध्ये तळपतीये. रायडर बॉईज पनवेल आणि वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. ही सूचना तुमच्यापर्यंत आपण पोहोचवतोय. धावांचा विचार केला 35 धावा धावफलकावरती आहे. चौथ्या षटकातील अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पार्थला इथून कमबॅक करून द्यावं लागणार आहे स्वतःच्या संघाला. इथे मनगडाचा वापर केला गेलाय, क्षेत्ररक्षकाकडून तिथे चुकी होती. झेल घेण्याचा प्रयत्न होता तिथे परंतु क्षेत्ररक्षक थोडासा लांब होता, दुविधा मनस्थितीमध्ये होता. इथे टप्पा पाडल्यानंतर चेंडू थोडासा फिरकी घेताना दिसतोय. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 37 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे मात्र हाय बॅकलिफ्टने ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला जाणार आहे. 38. वन टू गोचा इशारा येतोय. कट करण्याचा प्रयत्न, एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. म्हणजे 4 षटकांची झाली आहे समाप्ती. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 39 एक गडीच्या मोबदल्यावरती. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा आपण माहिती पोहोचवतोय. रायडर बॉईज पनवेल आणि वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी टॉस साठी आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये म्हणजे ही ओव्हर समाप्त झाल्यानंतर रिपोर्ट करणं गरजेचं आहे. 39 धावा धावफलकावरती आहेत. वाय चषक 2025 भव्य दिव्य आयोजन नियोजन तुम्ही पाहतायत. मुंबई बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी एक मोठी स्पर्धा आणि त्या मोठ्या स्पर्धेमध्ये एक महत्त्वाची मॅच सध्या तरी सुरू आहे. ओमकार मलाड आणि त्यांच्या विपक्ष देवा प्रतिष्ठान ऐरोली. बॉलिंग मार्क वरती रोहित. पहिले 3 ओव्हर आपण पाहिलं कुठेतरी देवा प्रतिष्ठान ऐरोली संघ हवी होता परंतु त्याच्यानंतर पॉवर प्लेचं षटक अरुण चौहानच्या त्या 5 चौकारानंतर पूर्णपणे ओमकार मलाड बॅक इन टू द गेम आली आहे. शेवटचं षटक सुद्धा महत्वाचं आहे. इथून जर धावा कमी खर्च केला तर चित्र वेगळं असेल. विकेट घेण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला झेल सुटला जातोय. हा मात्र झेल सुटलाय की ही मास सुटली आहे येणारा वेळ सांगणार आहे.
कारण महत्वाच्या मॅच मध्ये अशा पद्धतीचे झेल पकडणं महत्वाचं आहे. लॉंग ऑफला ती चुकी होती. फुलर लेन्सचा बॉल डॉट बॉल येणार आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचं अंतिम षटक. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. रोहितने 2 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. टॅप करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, थांबणार नाहीये चेंडू, निघून जातोय. येतोय अजून एक चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया काय घडलंय. पायावरती बॉल होता आणि त्याला समोरच्या दिशेने फक्त टॅप केलंय. दिवेश पारवेला माहिती आहे सर्व सेफ झोन समोरचाच आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक यावेळेस सैनात आहे. फेकी झाली आहे. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने 45 धावा धाव फलकावरती आहेत. इथे मात्र व्हाईट बॉल थर्ड अंपायरला सुद्धा रेफर केलं गेलंय. सर नेक्स्ट मॅच रायडर बॉईज पनवेल आणि वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी. टॉस साठी आपण मुख्य मंचावरती यायचंय. हॅलो. रायडर बॉईज पनवेल आणि वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचंय. पुढील मॅचचा टॉस होईल. इनिंग ब्रेकमध्ये आपण हा टॉस करणार आहोत. तत्पूर्वी हा निर्णय येईपर्यंत आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला मुख्य व्यासपीठावर येऊन उपस्थित राहण्याची विनंती करतोय. रायडर बॉईज पनवेल आणि वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी. ठीक. नॉट आउटचे संकेत येत आहेत. म्हणजेच वाईडच्या रूपाने एक अतिरिक्त धाव मिळेल. येणाऱ्या 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा तर झाल्या. त्या 2 बॉलवरती जर एका दुसरी बाउंड्री आली 50 धावा चेस करणं तितकंसं सोपं काम नाहीये. यावेळेस टॅप केलाय पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव निश्चितच रोखू शकत नाहीये. 47 धावा धाव फलकावरती आहेत. दिवेशचा विचार. एका बाजूला 14 चेंडूवरती 27 धावा अरुण आणि त्याच्या सोबतीने दिवेश 10 बॉल 13 वरती खेळताना आपल्याला दिसतोय. म्हणजे 27 धावांची आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने थोडीशी मिसफील्ड झाली आहे आणि त्यामुळे त्या मिसफील्डच्या जोरावरती अजून एक चौकार धाव फलकावरती. तब्बल 51 धावा आहेत. एक गडीच्या मोबदल्यावरती 52 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. जावे लगेच टॉस बॉक्स कडे, जिथे अर्थातच याच विभागातील एक बुलंद आवाज सन्माननीय आदरणीय
रोशन सर आपल्यासोबत जोडले जातील. यस, ओव्हर टू यू. या रायडर बॉईज पनवेल आणि वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातली मॅच नंबर 5 आणि त्याचा नाणेफेकीचा कौल. या गटातून मात्र आणखीन दोन संघ, दोन धुरंधर संघ आज मैदानावरती खेळताना या पुढील मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. एका बाजूला रायगड बॉईज पनवेल टीमच्या कॅप्टनला मी सूचना करतोय की आपण लवकरात लवकर जिथे कुठे असाल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. वंश विघ्नहर्ता कॅप्टन आलेले आहेत, मी आपल्याला पुढे येण्याची विनंती करतोय. आणि प्रकाश गुरव सरांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. रायगड बॉईज पनवेल थोडीशी घाई करा, जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर टॉससाठी या. प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. सर्वप्रथम तर टॉस आपण करणार आहोत. कॉईन दोन्ही कॅप्टननी बघून घ्या. एका बाजूला वाय आहे, एका बाजूला कट्टा आहे. आपल्याला दोघांपैकी एक कॉल करायचा आहे आणि वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी कॉल करणार. वाय कॉल केला होता आणि वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी या टीमने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम तर डिसिजन काय असेल? बॅटिंग करणार आहे आम्ही. आणि जसं आपण बघतोय पहिल्या सकाळच्या मॅच पासूनच इथे 50 अधिक धावा बनतायत, तर पहिली बॅटिंग करताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न तुमची टीम करेल? नक्कीच आम्ही 50 रन करायचा प्रयत्न करू, 50 पेक्षा जास्त करायचा प्रयत्न करू. आणि पहिलीच मॅच आहे वाय चषकातली. वाय चषक किती इम्पॉर्टंट आहे? प्रत्येक अंडरम बॉक्स क्रिकेटरचं हे स्वप्न असतं की आम्ही एकदा तरी आयुष्यात वाय चषक खेळावा. तर तुमची टीम आज काय ताकदीने उतरली आणि किती महत्त्वपूर्ण ही स्पर्धा आहे? वायकट्टा बोललं तर सगळ्यांचं स्वप्न असतं की हे टुर्नामेंट खेळायलाच पाहिजे. त्याचा आमच्या प्रत्येक प्लेयरचं असं स्वप्न आहे की ते की टुर्नामेंट खेळता आली पाहिजे आणि आम्हाला आम्ही स्वतःला लकी समजतो की टुर्नामेंट खेळायला भेटते. तर या अगोदर किती वेळा वाय चषक खेळलेला? ह्याच्या अगोदर आम्ही मोस्ट ऑफ 4 ते 5 वेळा आम्ही हे टुर्नामेंट खेळलो आहे. तर आज या ठिकाणी मला वाटतं फायनल पर्यंत जाण्याचा तुमचाही प्रयत्न असणार आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि टॉस जिंकलाय, बॅटिंग घेतली आहे समोरच्या टीमने. तुम्ही जर टॉस जिंकला असतात तर तुम्ही डिसिजन काय घेतलं असतं? नाही, नक्की आम्ही बॉलिंगच करणार होतो आणि आम्हाला जे पाहिजे ते मिळालं. सो आम्ही 40च्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आणि वाय चषक या अगोदर किती वेळा खेळलेला आहात? किती महत्त्वाची आहे तुमच्या टीमसाठी ही स्पर्धा? नक्कीच आम्ही 5 वेळा याच्या आधी खेळलोय आणि एकदा सेकंड रनरअप राहिलोय. सो यावेळी जिंकण्याचा प्रयत्न करू नक्कीच. आणि काय ताकदीने आणि काय रणनीतीने उतरणार आहे टीम? काय स्ट्रॅटेजीज असणार आहेत? आणि काय बदल आहेत संघामध्ये यावर्षी? म्हणजे मागील पर्व ज्या वेळेला खेळला त्यावेळेला काय चुका झाल्या होत्या त्या सुधारून आज उतरणार आहात मैदानामध्ये? हो, आम्ही पूर्ण वर्षभर या स्पर्धेची वाट बघतो आणि संघ बांधणी त्याचनुसार करतो. मागच्या वर्षी राहुल होता जो की सत्यविनायकमध्ये खेळतोय आता. त्याबदली एक बॉलर आम्ही ॲड केलाय आणि बाकी सेमच टीम आहे. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. चांगलं खेळा आणि जिंकण्याचा प्रयत्न करा. तर नाणेफेकीचा कौल इथे पूर्ण झालेला आपण पाहिला. वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी या टीमने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय आणि संधी दिली आहे प्रथम क्षेत्ररक्षण करण्याची ती रायगड बॉईज पनवेल या टीमला. थँक्यू सो मच. चेक. चला, अर्थातच जसंच सेकंड इनिंगला सुरुवात होईल अर्थातच आपण जाऊया याच विभागातील एक बुलंद आणि गोड आवाज रोशन सरांकडे. यस सर, ओव्हर टू यू. धन्यवाद यशवंत. जाऊया मॅचच्या या दुसऱ्या डावाकडे. मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिला, मध्यानामध्ये पुढील मॅचचा टॉस केला गेला आणि मॅचच्या उत्तरार्धाला आता सुरुवात येते जिथे जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता असणार आहे. सलामीवीर जोडी आणि पहिला चेंडू फ्लॉक स्वीपचा प्रयत्न केला गेला आहे आणि कॅचसाठी सुद्धा अतिशय ताकदीने या ठिकाणी खेळाडू धावत आला, परंतु हा बॉल काही हातामध्ये आलेला नाहीये. जीवनदान मिळालं फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती. बॅटिंगसाठी अनुज आणि त्यांच्यासोबत आशिष त्या ठिकाणी मात्र मैदानावर आले आहेत. एका बाजूला ओमकार मलाड आहे आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूने खेळणारी टीम आपण बघतोय ती म्हणजे देवप्रतिष्ठान ऐरोली. एका बाजूला वेस्टर्न लाईन, एका बाजूला हार्बर लाईन किंवा सेंट्रल लाईन म्हटलं तरी वावगं नाही आहे, असा हा सामना आपण बघतोय. 52 धावा जमवायच्या आहेत मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला गेला. मनगटी फटक्यासोबत एक सिंगल घेण्याचा इरादा तिकडे मात्र पाहायला मिळतोय आशिष यांचा. अरुणच्या गोलंदाजीवरती पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आलेत.
अजूनही 50चा पाठलाग करायचा आहे. अर्धशतकी खेळी आज करावी लागणार आहे. जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या डावातून दोन्ही बॅटर्सने. दिवेश त्या ठिकाणी चांगला खेळलाय, त्याचबरोबर त्यालाही चांगली साथ मिळाली. यावेळेला पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न केला गेला. आणखीन एक सिंगल तिकडे ऍड होते स्कोर कार्डवर. संयमी खेळ करायला सुरुवात करतायत. सुरुवातीला स्वतःला सेट करण्यासाठी थोडासा वेळ घेतला जातोय, जिथे आपण बघतोय की शांत संयमी खेळाने मात्र कुठेतरी सुरुवात झालेली दिसते. आक्रमकता या ठिकाणी मात्र नक्कीच स्वीकारतील थोड्या वेळानंतर, आणि ती गरजेची सुद्धा आहे या मॅच मध्ये, कारण मोठं लक्ष आहे. 50 अधिक धावा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. फिल्डिंगही तितकीच जबरदस्त बघायला मिळते आहे. सिंगलवर समाधानी राहावं लागेल. प्रयत्न चौकाराचा होता, परंतु एका धावेवर समाधानी राहतायत. पण प्रत्येक बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटरचा. प्रत्येक चेंडू रन घेण्याची कुठेतरी जिथे संधी मिळते त्या संधीचं जे सोनं करण्याचा प्रयत्न करतायत. 4 चेंडू 4 सिंगल. आणि यावेळेला सरळ बॅटे फटका खेळला, परंतु पुन्हा एकदा फिल्डर आडवा येतोय आणि हा चेंडू मात्र निर्धावा. याच्यावरती मात्र धावा मिळणार नाहीयेत. दोन्ही बॅटर 2 धावांवर. आणि अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी ओव्हरची मात्र समाप्ती होते आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 सिंगल आले. शेवटचे दोन्ही चेंडू निर्धाव आणि पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या बिनगडी बाद 4 धावा. अजूनही जिंकण्यासाठी मात्र 48 धावांची आवश्यकता. उर्वरित 24 चेंडूंमध्ये म्हणजे निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा गरजेचे आहेत. प्रति षटक मात्र कमीत कमी 12 धावा बनवाव्या लागणार आहेत. तिथून पुढे देव प्रतिष्ठान ऐरोली टीमच्या फलंदाजाला एका बाजूला अनुज, एका बाजूला आशिष. अरुणचं पहिलं षटक यशस्वी राहिलं. कोणती विकेट आली नाही, परंतु फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या. एक सफल ओव्हर राहिली आणि नक्कीच नवीन ओव्हरला सुरुवात करण्यासाठी आता मात्र कोण येते गोलंदाजीसाठी हे पाहावं लागेल. आपण बघताय मंगेश नारकर मित्रमंडळाचं हे भव्य दिव्य आयोजन आणि मतंग आलेत गोलंदाजीसाठी. एक मोठं नाव आहे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातलं आणि नवी मुंबई क्रिकेट मधलं. गतवर्षी सुद्धा मतंगने जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय या स्पर्धेदरम्यान. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल या वेळेला. स्ट्राईक वरती आपल्याला आशिष बघायला मिळतोय. 24 मध्ये 48 ची गरज. आणि पहिला चेंडू मतंगचा बॉल वळण घेतोय. यष्ट्यांचा वेध आणि त्रिफळाचीत. आशिष बॅक टू द डगआउट. पहिला धक्का दिलाय, पहिला हादरा आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून दिलाय मतंगने. जास्त वेग नाहीये या गोलंदाजाकडे, परंतु लाईन आणि लेंथ वरती खूप चांगलं नियंत्रण बघायला मिळालं. हा टप्पा पडल्यानंतर बॉल जसा वळाला बॅट आणि शरीराच्या मधून मात्र निघत ऑफस्टिकचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि आशिषची विकेट तिकडे आलेली आपल्याला पाहायला मिळते. एक क्वालिटी क्रिकेट आपल्याला या हाय डेफिनेशन कॅमेऱ्याद्वारे दाखवलं जाते 5 वेगवेगळ्या अँगलने प्रो लिंक स्पोर्ट्स वरती. तर अजूनही आपण या प्रो लिंक स्पोर्ट्सच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता आपण प्रो लिंक स्पोर्ट्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका, जेणेकरून भावी काळामध्ये येणाऱ्या या हंगामातील अशा अनेक मोठमोठ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या ओव्हरआर्म आणि अंडरआर्मच्या स्पर्धा तुम्हाला घर बसल्या सुद्धा बघता येऊ शकतील. तसं बघायला गेलं तर जगभराच्या पाठीवर 206 देश आहेत. मतंगचा पुढचा बॉल आणि याही वेळेला मात्र जबरदस्त फिरकी बघायला मिळते आणि यष्टीजीतच्या स्वरूपात या वेळेला आल्या पावली संदीप सुद्धा माघारी परतलाय. कॅच आउट आहे कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. यष्टीचित नाही तर कॉट बिहाइंड. या वेळेला बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. संदीप बॅक टू दी पवेलियन. मोठा धक्का लागतोय. पुन्हा एकदा मात्र विकेट आली आहे. बॅक टू बॅक विकेट्स येत आहेत. मतंगची घातक गोलंदाजी. एक त्रिफळाचित आणि एक कॉट बिहाइंड. एक जबरदस्त क्रिकेट आपण अनुभवतोय मागील 2 दिवसांपासून. आज स्पर्धेचा 3रा दिवस आहे. विशेष सहकार्य, विशेष मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलं ते शिवसेना कार्यसम्राट, नगरसेवक आणि युवासेना सरचिटणीस आपले सर्वांचे लाडके अमय अरुण घोले साहेब. त्याचबरोबर कोमलताई सुद्धा मागील 2 दिवसांपासून या स्पर्धेचा आनंद आज व्यासपीठावरती उपस्थित राहून घेत आहेत. काल महिलांच्या सामन्यांसाठी सुद्धा त्या उपस्थित राहिल्या होत्या.
आणि शिवसेनेच्या सर्व महिला पदाधिकारी महिला रणरागिणी सुद्धा त्यांच्या समवेत या ठिकाणी होत्या. तर सर्वांचं या ठिकाणी मात्र हार्दिक स्वागत. क्रिकेटची दर्दी जनता सुद्धा आज हजारोंच्या संख्येने या वडाळा सहकार नगरच्या मैदानावरती गर्दी करताना दिसते. त्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. स्टेप आउटून केलेला फटका आणि सरळ खेळाडूच्या हातात आणि विकेटची हॅट्रिक आज पूर्ण केली आहे मतंगने. मित्रांनो बॉलिंगसाठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मतंगच्या. आजच्या दिवसातली ही पहिली विकेटची हॅट्रिक या वेळेला आपल्या नावावरती केली आहे मतंगने. समोरच्या संघाला मात्र या ठिकाणी गारद करण्याचा प्रयत्न केला जातोय. विकेटची हॅट्रिक मतंगच्या नावावर. आजच्या सत्रातली आजच्या दिवसातली ही पहिली विकेट हॅट्रिक आहे. बॅक टू बॅक विकेट्स, एक त्रिफळाचीत, त्यानंतर एक कॉट बिहाइंड आणि यावेळेला सरळ मात्र लॉंग ऑफ वरती असलेल्या फिल्डरच्या हातामध्ये हा जाऊन विसावलेला झेल. आणि पुन्हा एकदा विकेट. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजांची नावही जाणून घेतली नव्हती आम्ही तोपर्यंत ते सर्व फलंदाज बाद होऊन माघारी परतलेत. यावेळेला अक्षय 4 चेंडू आणि 4 विकेट मतंगच्या नावावरती आहेत. मित्रांनो 6 चेंडू 6 विकेट पटकावेल का मतंग, काय वाटतंय. जरा बॉलिंग आवडली असेल तर प्रेक्षकांकडून जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मतंगच्या बॉलिंगसाठी. काबिले तारीफ गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी. म्हणजे जवळपास अर्धा संघ त्याने मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावलाय. 4 धावा 4 विकेट 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. काय बघायला मिळेल आज. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक. नवीन बॅटर सनी आले, त्यांना सुद्धा बीट केलं जात आहे. विकेट तरी आली नाहीये परंतु हा डॉट बॉल आहे त्यामुळे आता मेडन विकेट ओव्हर हाताळण्याची संधी आहे. 1 to go. शेवटचा बॉल. मतंग मेडन ओव्हर हाताळेल का आजच्या दिवसामध्ये. आणि हा शेवटचा चेंडू सुद्धा या वेळेला निर्धाव आलाय. मित्रांनो मतंगच्या गोलंदाजीसाठी जर एकदा जोरदार टाळ्या. कोणताही रन दिलेला नाहीये आणि 4 विकेट या ओव्हर मध्ये त्याने पटकावल्यात. एकंदरीत आजच्या दिवसातलं हे पहिलं निर्धाव षटक आज हाताळतोय मतंग. मेडन विकेट ओव्हर. वेल्टन जबरदस्त बॉलिंग केली आहे मतंगने. 4 विकेट बघा आपण कशा पद्धतीने पटकावले गेलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूया. पहिला विकेट आला त्रिफळाचीच्या स्वरूपात. दुसरा विकेट लेग टर्न केला, बॅटची कडा घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. तिसरा चेंडू, तिसरा विकेट आला लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जाताना. स्टेप आउटून खेळलेला फटका सरळ खेळाडूच्या हातात. आणि चौथा विकेट आपण बघतोय पुन्हा एकदा मात्र कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. आणि शेवटचे दोन्ही चेंडू निर्धाव. कौतुकास्पद गोलंदाजी केली आहे मतंगने. आता मात्र समोरचा संघ अडचणीत आणलाय. देवप्रतिष्ठान ऐरोली संघाला मात्र कुठेतरी आता संघर्ष करावा लागणार आहे. आणि हीच खासियत आहे वाय चषकाची. हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं. पॉवर प्ले ओव्हर तिसऱ्या षटकादरम्यान मात्र स्वीकारलं गेलंय. धावांची भूक आहे आता, धावांची गरज आहे फलंदाजांना. देवप्रतिष्ठानला फक्त 4 रन. अजूनही 48 धावा उर्वरित 18 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय 16च्या सरासरीने. आणि इथे मात्र पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूचा पुरेपूर समाचार. चेंडू जाईल सीमा पार. येतोय वाय चषक चौकार. जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला. 2 खेळाडूंच्या मधून मात्र जागा शोधली. शाळेत असताना आपण जसं रिकाम्या जागा भरायचो त्यावेळेला 1 मार्क मिळायचा. इथे रिकामी जागा भरली की 4 रन तुम्हाला मिळतात. पहिलाच बॉल 4 आलाय अनुजच्या बॅट मधून. आणि या वेळेला मात्र स्वीप करायचा प्रयत्न तिकडे केला गेला होता परंतु तो प्रयत्न फसलाय. बॅट अँड पॅड मधून बॉल निघतोय आणि जातोय सरळ विकेट किपरकडे. आणि या वेळेला स्क्वेअर कट. चांगली फिल्डिंगही बघायला मिळते. सुरुवात मात्र अगदी शांत आणि संयमी पद्धतीने केली. स्वतःला सेट करण्यासाठी अनुज आणि आशिषने थोडासा वेळ घेतलेला परंतु जसा मतंग आला मतंगने मात्र एका मागोमाग एक विकेट्स तंबूच्या आसऱ्याला परतावले. आणि त्यानंतर मात्र आता देवा प्रतिष्ठान ऐरोलीचा संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. एक उत्तम दर्जाचं क्रिकेट तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि हे उत्तम दर्जाचं क्रिकेट जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला वडाळ्याच्या सहकार नगरला यावं लागेल.
आणि कामातून वेळ मिळत नसेल, ऑफिसमधून वेळ मिळत नसेल, दरम्यान हा नो बॉलचा इशारा आणि नो बॉल सोबत एक्स्ट्रा रनने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकणार आहे. गोलंदाजीसाठी मात्र सध्या आपण बघतोय सनी, आणि या वेळेला मात्र आणखीन एका विकेटचं पतन. मला वाटतं देवा प्रतिष्ठान टीमने हत्यार टाकलेले दिसत आहेत, मनातून हार मानलेली दिसते. एका मागोमाग एक फलंदाज येतोय, बॅटिंग करतोय, आउट होतोय, माघारी जातोय. खेळाडूंची ये जा मात्र फक्त मैदानामध्ये चालू आहे. रन येत नाहीयेत, पण खेळाडू जातोय, खेळाडू येतोय. दहा वरती 5. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला परतलाय. दोन बॉलचा खेळ बाकी या षटकातून तिसरं षटक प्रगतीपथावर. आणि याही वेळेला मात्र बॉल पाठीमागच्या बाजूला गेला होता, परंतु वेळेत माघारी परततील. कलेक्शन मध्ये थोडीशी गडबड झाली विकेट किपर कडून. आणि आता 1 to go चा इशारा. चांगली गोलंदाजी केली दिवेशने सुद्धा. 1 विकेट, 6 धावा आतापर्यंत. आणि या वेळेला बॅकफुटवर जाऊन केलेला फटका लॉंग ऑफच्या फिल्डरच्या हातामध्ये जातोय. थ्रो चांगला आलाय, परंतु बॅटर मात्र सुरक्षित. डॉट बॉलने सांगत होते दिवेशने खर्च केले रन 6, विकेट मिळवली 1 आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 5 गडी बाद 10 धावा. देवा प्रतिष्ठान, नवी मुंबई, ऐरोली. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये 21च्या सरासरीने मात्र आता 42 धावांची आवश्यकता आहे. 42 रिमेनिंग 12 बॉल्स. एकंदरीत औपचारिकतेच्या दिशेनं सामना आपण वळतोय असं म्हणू शकतो, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये तसं बघायला गेलं तर. क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे. क्रिकेटमध्ये कधीच भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. कालही आपल्याला या ठिकाणी एक सुपर ओव्हर पाहायला मिळू शकली असती, परंतु शेवटला त्या ठिकाणी बॅटरला आउट घोषित केलं आणि त्यामुळे महिलांच्या गटातून तो सामना जिंकला गेला होता. दरम्यान इथे मात्र चौकार येतोय. अशा चौकारांची गरज मात्र सुरुवातीला होती. आता शेवटच्या टप्प्यामध्ये मॅच आलेली असताना चौकार ठोकून जास्त काही उपयोग होणार नाहीये, पण प्रयत्न तर करावे. हा प्रयत्न आहे कुठेतरी मात्र फलंदाजाचा. प्रयत्न करावे लागतील. टॅप केलाय पुन्हा एकदा मात्र बिडॉनच्या डोक्यावरून अडवला जातोय चेंडू. या वेळेला एकच रन मिळेल. 16 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. दोन बॉलचा इशारा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातले. आणि या वेळेला सिक्सर. पण हा सिक्सर इथे फलंदाजाला माघारी जाऊन तंबूच्या आसऱ्याला बसवेल. आणखीन एका विकेटचं पतन. आता मात्र पूर्णतः हा सामना जो आहे तो तसं बघायला गेलं तर ओमकार मालाडच्या बाजूने झुकलेला आपण बघतोय. ओमकार मालाड एक मजबूत संघ आहे, एक तुल्यबळ संघ आहे. तसं बघायला गेलं तर एक बलवान, बलशाली, एक ताकदवर संघ आहे. गेल्या कित्येक पर्वांमध्ये मात्र अंतिम विजेतेपद या संघाने पटकावलंय आणि तोच संघ ओमकार मालाड आज मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेत या 15व्या पर्वातली पहिली मॅच खेळताना मैदानाच्या आतमध्ये आहे. 1 to go. या वेळेला मात्र बचावात्मक अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. आता 6 चेंडू आणि 36 धावा. 6 चेंडू 6 षटकार, पण षटकार तर या मैदानात नाही आहेत, त्यामुळे 4 चौकार तरी ठोकून आपल्या स्पर्धेतली ही प्रतिष्ठा आपण नक्कीच कायम ठेवू शकता. ऍटलीस्ट 24 धावा तरी तुम्ही बनवू शकता शेवटच्या षटकामध्ये. औपचारिकता पूर्ण ही मॅच आपण बघताय मैदानावरती. ओमकार मालाडने मात्र पूर्णतः या ठिकाणी समोरच्या संघाला कुरघोड्या करत मागे टाकलंय, बॅकफुटवर टाकलंय आणि फ्रंटफुटवर आली आहे ओमकार मालाड. या नवीन पर्वात सुद्धा एका वेगळ्या ताकदीनं उतरताना दिसते ओमकार मालाडची टीम सुद्धा. चांगली प्रॅक्टिस, चांगला सराव. म्हटलं जातं ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट.
तर तो चांगला सराव आज केलेला दिसतोय ओमकार मलाडने या पर्वासाठी. 2011ला असल्फा पॅकर, 2012ला असल्फा पॅकर, 2013ला RM रेनबो, 2014ला ओमकार मलाड, 2015ला असल्फा पॅकर, 2016ला जॉर्ज 11, 2017ला ब्लू स्टार विक्रोळी, 2018ला असल्फा पॅकर, 2019ला रॉयल चेंबूर, 2020ला असल्फा पॅकर, त्यानंतर 2021ला आणि 2022ला सुद्धा रॉयल चेंबूर आणि त्यानंतर 2023 आणि 2024 सत्यविनायक कामोठे. अशी एकंदरीत मागील 14 पर्व आणि त्याचे विजेते आपण बघतोय. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ओमकार मलाडने आतापर्यंत मात्र मला वाटतं या स्पर्धेच्या मागील 14 पर्वांमध्ये एकदा बाजी मारली आहे आणि यंदाचं पर्व मात्र पुन्हा एकदा एका नव्या ताकदीनं जिंकण्यासाठी तयारी करणी आहे. 3 बॉलचा खेळ पूर्ण होतोय. चौथा बॉलही हाताळायला गेलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये महिला गटाचे सामने सुद्धा आहेत. त्यानंतर मात्र उद्याचा दिवस मला वाटतं ओव्हर 40 गट उद्या या स्पर्धेमध्ये खेळताना आणि उद्या रात्रीचा सुद्धा एक हाफ आजच्या रात्रीचा त्या ठिकाणी खेळवला जाणार आहे. आज मला वाटतं संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदान खचाखच भरलेलं आपल्याला सागर बघायला मिळू शकतं. मंगेशी नारकर मित्रमंडळ, त्याचबरोबर अमय अरुण घोले साहेबांचं हे आयोजन आणि हा सामना मात्र इथे जिंकला गेलाय ओमकार मलाड टीम कडून.